रमेश कदम, डायरेक्टर पवित्रविवाह.com. यंदा कोविडमुळे सगळ्यांनाच त्रास झाला होता. गेली 1.5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रीयन्स असो किंवा संपूर्ण जग यात इन्व्हॉल्व झालं होतं. सर्वांनी खूप फेस केलं. तर सगळ्याच इंडस्ट्रीजने फेस केलं. तसंच वेडिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही आहोत. तर यामध्ये देखील डेकोरेटर्स झालेत किंवा जे आहेत कॅटरर्स झालेत, अशी संपूर्ण वेडिंग इंडस्ट्री यात बुडाली आहे. तर त्यांना वर काढण्यासाठी असा हा कॉन्सेप्ट येत होता की वेडिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही जे आहोत सौ कुलकर्णी विवाह संस्था म्हणजेच पवित्रविवाह.com गेली 38 वर्ष या क्षेत्रात कार्य करतो आणि 38 लाखो लग्न आम्ही आतापर्यंत जुळवलेली आहेत आणि 50,000 पेक्षा जास्त लोकांनी आमच्याकडे विश्वास ठेवून त्यांची लग्नासाठी नावनोंदणी केलेली आहे. तर गेल्या 1.5 वर्षांमध्ये नावनोंदणीमध्ये देखील खूपच खालावली, म्हणजे लोकांचे जॉब्स गेलेत, लोकांचे पगार अर्धे झालेत, नोकऱ्या म्हणजे त्यांना वर्क फ्रॉम होम असल्यामुळे खूप स्ट्रेस झाला. तसंच कोणीतरी घरातनं आपलं जवळचं नातेवाईक गमावलं होतं. तर अशामध्ये काय केलं की मुलांनी आणि लग्नाळू जी मुलं मुली आहेत त्यांनी त्यांचा जो लग्नाचा डिसिजन होता, त्यांना लग्न तर करायचं होतं, पण तो या पॅन्डेमिकमुळे त्यांनी थोडंसं डिसिजन पुढे लग्न करण्याचं हा डिसिजन घेतला होता. तर पुढे ढकलण्यात येत होतं की आमच्या लक्षात आलं. तर त्यानुसार आम्ही खूप विचार केला आणि ऑक्टोबर 2021 मध्ये आम्ही एक सर्वे केला संपूर्ण महाराष्ट्रातून. तर त्या सर्वेतून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की लोकांचे नुकसान बरंच झालं होतं. त्यांना लग्न करायचे परंतु त्यांच्याकडे पैसे नाही आहेत किंवा घरातली सध्या परिस्थिती बरोबर नव्हती इकॉनॉमिक्समुळे वगैरे. तर त्यांनी हा लग्नाचा डिसिजन पुढे करताना हे दिसून येत होतं. तसंच वेडिंग इंडस्ट्री देखील खूप म्हणजे इव्हेंट्स होत नाहीत लग्नाचे किंवा खूप लिमिटेशन्स होते. तर त्यामुळे सगळे नाराज होतात. तर याचा सुवर्ण मध्य करण्यासाठी आम्ही पवित्र विवाह टीमने खूप रिसर्च केला, सर्वे केल्यानंतर आम्ही ठरवलं की असा एक लोकांना उभारी देण्यासाठी एक आपण छानसा इव्हेंट करायला हवा. जणू आता बरंचसं आपण पाहिलं की मुंबईमध्ये देखील 1 करोड 1.5 कोटीची जी लसी सगळ्यांनी घेतलेली आहे. तर आता या नव उपवरांना आणि उपवधूंना जर आपल्याला उभारी देण्याचं असेल तर त्यांच्यासाठी एक असा छान कार्यक्रम करावा. तर त्यासाठी योग्य वेळ कोणती, तर तुळशीचं लग्न हे गेली म्हणजे 4 दिवस साजरं केले जातं. आज त्याची सांगता होणार आहे, समारोप होणार आहे. उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लग्नाचे मुहूर्त सुरू होत असतील. तर ह्याचंच एक औचित्य साधून आम्ही एक हा असा इव्हेंट ठरवला, आम्ही लग्नाळू. तर आम्ही लग्नाळू म्हणजे आम्ही सर्वांना म्हणजे बातम्या देऊन सगळ्यांना SMS, ईमेल, सोशल मीडिया करून सगळ्या ज्यांना लग्न करायचे आहेत, जे अनमॅरिड मुलं मुली आहेत, त्यांना आम्ही सांगितलं पवित्रविवाह.com ही तुमच्या पाठीशी आहे. तर आपण एक असा छान कार्यक्रम करूया की जेणेकरून तुम्हाला देखील एक उभारी येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही लग्न करा आणि आनंदी सहजीवनाचा लाभ घ्या. तर ह्यामध्ये मान्यवरांना बोलवायचं ठरलं. तर त्याच ठिकाणी आमचे जे मित्र आहेत मातृभूमी फाउंडेशन, निलय वैद्यांशी आम्ही ह्याचं डिस्कशन केलं. त्यांना देखील ही कल्पना खूप आवडली. तर डॉक्टर राजेंद्र बर्वे जे वेल नोन सायकॅट्रिस्ट आहेत, डॉक्टर नेहा वैद्य ज्या लाईफस्टाईल स्पेशालिस्ट आहेत, तसेच कायदेतज्ञ ॲडव्होकेट शर्मिली गुरव यांनी देखील यात आम्हाला लगेच रिस्पॉन्स दिला. तर त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आज आपण येथे होतोय, तर या ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्स येतो. आणि 38 साल का टाइम ऑलमोस्ट 38 वर्ष खूपच बरंच काही शिकून जाणारी होती. महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्ञातींची किंवा सगळ्या स्तरातले जे म्हणता येईल की सगळ्या स्तरातल्या लोकांशी इंटरॅक्शन झाले. आमच्या पूर्वजांनी हा जो एक रोपटं लावलं होतं, तो आता खूप मोठं असं वटवृक्ष होतोय असं आम्हाला दिसतं. आता आमच्या 4 ब्रांचेस देखील झाल्या आहेत, दादर, ठाणे, बोरणी आणि पुणे येथे. स्टाफ देखील उत्तम आहे, वेबसाईट आहे अद्यावत, तसंच आमचा ॲप देखील आहे. तर अशा प्रकारे खूप खडतर असा रस्ता होता, बरेचशी मध्ये वळणं आली, पण तो आम्ही त्याच्यावर मात करून आम्ही पुढे आलो. बऱ्याच वेळेला असे सेमिनार्स घेतले, मेळावे घेतले, असे वेगवेगळे इव्हेंट्स घेतले. तर त्यानुसार आतापर्यंत आम्ही इथे पोहोचलो आणि आम्ही कुलकर्णी फॅमिली, कदम फॅमिली हे असंच पुढे लोकांची सेवा करत राहू आणि असेच वर्षानुवर्षे आम्ही खूप असे प्रयत्नच करत राहू. कोविडच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोविड
हा तर एक छोटासा पार्ट आहे. लग्न ही नैसर्गिक प्रक्रिया असते ही, तर जोपर्यंत मनुष्य आहे तो मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, मनुष्य आहे, तोपर्यंत हे लग्न हा उत्सव आणि हे लग्न हे होणारच. तर जोपर्यंत लग्न आहे, जोपर्यंत विवाह आहे, तोपर्यंत सौ कुलकर्णीचं पवित्रविवाह.com हे अशीच सर्व्हिस देत राहणार आणि लाखो काय की करोड लोकांची आम्ही लग्न जोडणार. लास्टली सर याचे चार्जेस काय असणार? कशाचे चार्जेस? जे लग्न करत त्याचे काही चार्जेस वगैरे ठेवलेत का कसं? हो, पवित्रविवाह.com हे खूप सामाजिक कार्य करत असतं. तर समाजाला जे योग्य वाटतं त्याचप्रमाणे आमचे चार्जेस असतात. आमची वार्षिक वर्गणी जी आपण म्हणतो ॲन्युअल फीज ती 3,000 रुपये आहे. त्यात ॲपची सर्व्हिस पण असते, वेबसाईटची पण असते. त्यात आमचे गुणमिलन जे असते ते गुणमिलन देखील त्यात इन्क्लूड आहे, त्याची काही कॉस्ट नाही आहे. तसंच 1,000पासून देखील आमच्याकडे सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जे सीमेवर आपली जे जवान आहेत भारतीय सैन्यांमध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जे खरोखरच सीमेवर ड्युटी देत आहेत आणि जे आत्ता ॲक्टिव्हली काम करतात त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे मोफत सेवा देतो, जोपर्यंत त्यांची लग्न जुळत नाही तोपर्यंत. व्यंगअपांगांचं देखील मोफत नोंदणी होत असते. जनरली पाहायला गेलं की जे सीमेवर लढत असतात मुलं किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये असतात त्यांच्यासाठी लग्न करण्यासाठी कोणी प्रयत्न करत नसतं किंवा त्यांना नकार येत असतो. तर आम्ही त्यांना मोफत सर्व्हिस देतो आणि अशा प्रकारे गेली साधारणतः 26 लग्न आमच्याकडून आर्मी, एअरफोर्स, नेव्हीतल्या पर्सनल्स जे आहेत सर्विंग ॲक्टिव्ह त्यांची आम्ही लग्न केली. थैंक यू सो मच. ये जो है आपका जो पवित्र विवाह है वो वन ऑफ द ओल्डेस्ट है और मराठी मैट्रिमोनी में नंबर 1 है. क्या कहना चाहेंगे सर इस बारे में? जी, सौ कुलकर्णीचं पवित्रविवाह.com हे खरंच खूप जुनं, वन ऑफ द ओल्डेस्ट अँड वन ऑफ द ट्रस्टेड मराठी मैट्रिमोनियल सर्विसेज हैं. तो बहुत सारे सेलिब्रिटीज हमारे यहाँ रजिस्ट्रेशन करते हैं. NRIs है, डॉक्टर्स, इंजीनियर्स, MBA, CAs, ऐसे बहुत सारे जो प्रोफेशनल्स हैं वो हमारे यहाँ रजिस्ट्रेशन करते हैं. तर हे मला बोलायला खरंच काही वाटत नाही की पवित्रविवाह.com ही वन ऑफ द ओल्डेस्ट, मोस्ट ट्रस्टेड मराठी मॅट्रिमोनी आहे. ओके, थँक नमस्कार, माझं नाव निलय वैद्य. मी माझ्या करिअरची सुरुवात पत्रकारितेमधून केली. त्यानंतर मग कॉर्पोरेट पब्लिक रिलेशन्स या क्षेत्रात मी काम करतो. पण पहिल्यापासून एक कुठेतरी आम्हाला लहानपणी शिकवण मिळाली की आपण समाजाचं काही देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण काही एवढे मोठे नाही आहे की आपण काही करू, पण थोडंसं पूर्ण फुलाची पाकळी असं काही करण्याच्या उद्देशाने आम्ही मायमातृभूमी फाउंडेशन या संस्थेची सुरुवात केली. आम्ही मित्र आज त्याचा खूप मोठ्या प्रमाणात असा वटवृक्ष झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ऋषिकेश कदम, पवित्रविवाह.comचे ऋषिकेश कदम हे माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतो. काही सामाजिक उपक्रम काय करता येईल, लोकांसाठी काय करता येईल, उद्योजकांना कशी मदत करता येईल, समाजातले जे गरीब मंडळी आहेत, गरीब लोक आहेत किंवा कॅन्सरग्रस्त लहान मुलं आहेत या लोकांसाठी किंवा लहान मुलांना गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी काही उपक्रम केले. असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि आता आम्ही हा कार्यक्रम आम्ही लग्नाला हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत. आणि ही पूर्णपणे आयडिया जी आहे ती ऋषिकेश कदम यांची आयडिया आहे. आम्ही असंच गप्पा गोष्टी करता करता पटकन असा विषय निघाला की अरे 1.5 वर्षामध्ये आपल्या मराठी समाजामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये आणि जगामध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये कोणाची लग्नच झाली नाही. जसं की म्हणजे हे ऋषिकेश आणि आम्ही बोलताना हाच विषय निघाला की कोणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत, धंदे गेले आहेत, कोणाच्या खिशात पैसे नाही आहेत, लग्नाचे हॉल अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळे ही मोठी एक समस्या निर्माण झाली आहे. मुलांची वय वाढत आहेत, त्यांच्या पालकांची वय वाढत आहेत, पालकांना आरोग्याचे काही प्रश्न येत आहेत, कोविडमुळे अजूनच भयानक परिस्थिती आहे. तर असं सगळं नैराश्याचं वातावरण आहे. पण मला एक गोष्ट त्याच्यात आता सांगावीशी वाटते की आता या नैराश्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. ही वेळ आलेली आहे. आज चांगल्या प्रकारे जर तुम्ही जॉब मार्केट बघितलं तर चांगले चांगले जॉब उपलब्ध आहेत जर व्यवस्थित आपण प्लॅन केलं. म्हणजे हे पर्टिक्युलरली जी तरुण मुलं आहेत त्याच्यासाठी मी सांगतो की ज्यांना पुढे विवाह करायचा आहे, पुढे जाऊन आयुष्यात स्थैर्य हवं आहे, तर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आता मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे त्या मुलांनी आणि मुलींनी या संधी दवडणं चुकीचं ठरेल. त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि निश्चितच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आणि लग्न या संस्थेबद्दल किंवा व्यवस्थेबद्दल जर बोलायचं झालं
तर ही अत्यंत महत्त्वाची समाज व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे दोन म्हणजे एक तरुण आणि तरुणी एकत्र येणार आहेत, दोन घरं एकत्र येणार आहेत, त्याच्यातून एक सुदृढ समाज निर्माण होणार आहे, पुढची भावी पिढी याच्यातून घडणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी याच्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळे ही व्यवस्था ही यशस्वीरित्या चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती चालू राहण्याचं काम किंवा ती यशस्वीरित्या चालू राहण्याचं जे योगदान आहे ते पवित्रविवाह.com ही खूप मोठ्या प्रमाणात करते. म्हणून माय मातृभूमी फाउंडेशन आणि आमचे जे सदस्य मंडळी आहेत, इकडे शशिकांत देशपांडे आमचे माय मातृभूमी फाउंडेशनचे महत्त्वाचे आघाडीचे आधारस्तंभ आपण म्हणूया. ते स्वतः चित्रपट निर्माते आहेत, उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक आणि अत्यंत क्रिएटिव्ह अशी ही व्यक्ती आहे. तर ही अशी मंडळी आपल्याबरोबर आहेत आणि ह्या मंडळींना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि एक समाजामध्ये मुलामुलींमध्ये त्यांच्या पालकांमध्ये आणि एकूणच याच्यामध्ये एक सकारात्मक एनर्जी आपण देण्याचं काम जर केलं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. बऱ्याचशा गोष्टी जे बरेचसे प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरं मिळतील आपल्याला आणि ह्या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. I'm counselor, motivational speaker and corporate trainer also. So ये कोविड की वजह से जो 2 साल हम लोग पीछे गए, तो वो 2 साल अभी आगे लाने के लिए पवित्र विवाह संस्था जो है ऐसे लोग काफ़ी आगे आ रहे हैं और उनको सपोर्ट करना, क्योंकि हमारी जो संस्कृति है तो इसमें अरेंज मैरिज भी काफ़ी होते हैं. तो अरेंज मैरिज के लिए विवाह संस्था, पवित्र विवाह संस्था जैसे जो लोग हैं उनको सपोर्ट करना, मतलब उनको सपोर्ट हम लोग नहीं कर रहे, एक्चुअली वो हमें सपोर्ट कर रहे हैं. तो ऐसे अगर सिचुएशन में अभी सब लोग आगे आएंगे और ऐसे संस्था को अगर कांटेक्ट कर सकते हैं तो उनके लिए अच्छा रहेगा. मतलब दोज हु वांट टू गेट मैरिड उनके लिए ये बहुत अच्छा रहेगा कि ऐसी संस्था की वजह से उनको कई सारे अच्छे लड़के मिल सकते हैं, क्योंकि उनकी इन्फॉर्मेशन भी उन्हें मिल सकती है, बैकग्राउंड भी उनको पता चलता है और कई सारे मतलब जो डिसएडवांटेज होते हैं तो वो हम लोग अवॉइड कर सकते हैं. तो इसीलिए ऐसी संस्था के साथ जुड़े रहना बहुत अच्छा होगा ऐसे मुझे लग रहा है. एंड बेसिकली ये कोविड की वजह से, क्योंकि आई एम काउंसलर, तो मुझे ये पता है कि कई सारे केसेस मैंने हैंडल किए हैं कि जो मैरिड लोग थे उनमें भी कई सारे झगड़े होने लगे थे. क्योंकि एक चीज़ सिर्फ मैं आपको बताऊंगी कि घर की औरत को अपना पति दिन भर घर में नहीं चलता है और वो रात को बाहर नहीं चलता है. ये एक ही बात है और ये उल्टा होने लगा था, क्योंकि पूरा दिन घर में रहने की वजह से, क्योंकि आदत ही नहीं थी, और पूरा दिन घर में रहने की वजह से कई सारे झगड़े होने लगे थे और कई सारे केसेस तो मैंने हैंडल किए हैं और वो पता चल गया था कि ये कोविड की वजह से क्या क्या हो रहा है. तो उसकी वजह से अभी ये जो मैरिज कॉन्सेप्ट है हमारे यहाँ पे, तो वो मैरिज कॉन्सेप्ट के लिए आज जो हमारा सेमिनार है उसमें पवित्र विवाह संस्था, माय मातृभूमि फाउंडेशन, तो ये सारे लोग इकट्ठा होके, मतलब हमारे यहाँ डॉक्टर्स भी है, साइकोलॉजिस्ट भी है, लॉयर भी है, मेरे जैसे लाइफ एक्सपर्ट्स भी है. तो जो लोग आएंगे उनको कई सारे टिप्स मिलने वाले हैं. अगर वो 2 घंटे हमें देंगे तो उनकी पूरी लाइफ की अच्छी बीतेगी ऐसे मुझे लगता है. तो हम लोग मतलब जो लड़का लड़की मिलते हैं उनको कैसी बातें करनी चाहिए, कैसे उनका ड्रेसिंग सेंस होना चाहिए, इतनी छोटी छोटी टिप्स हम लोग देने वाले हैं. तो आई थिंक दिस प्रोग्राम विल थँक्यू. माय मातृभूमी फाउंडेशन आणि पवित्र विवाह संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आज इथे मंचावर सादर होत आहे आणि या कार्यक्रमाचा उद्दिष्ट खूप छान आहे. म्हणजे लग्नाळू जी मंडळी आहेत किंवा त्यांचे पालक आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत, तर यांनी कसं वागलं पाहिजे की ज्यानेकडून प्रत्येकाचा विवाह हा संपन्न चांगला होईल आणि यशस्वी होईल. कारण विवाह हा एक संस्कार आहे आणि तो खूप महत्त्वाचा संस्कार आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण समाज एकत्र येतो, शांतता नांदते समाजामध्ये आणि बेधून किंवा म्हणतात ना असं भन्नाटशाही जी अदरवाईज झाली असती ती विवाहामुळे थोपवली जाते आणि सुसंगती येते समाजामध्ये. त्यामुळे प्रत्येकाचा विवाह ना चांगल्या दृष्टीने यशस्वी होणं हे फार गरजेचं आहे. तर या मुलांनी कसं वागलं पाहिजे,
नवीन काळाप्रमाणे आता करोना येऊन गेला, करोनानंतर भरपूर बदल घडले, थोडे निगेटिव्ह बदल जास्त घडलेले. तर अशा वेळेला काय पद्धती अवलंबली पाहिजे, काय विचारसरणी ठेवली पाहिजे, आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, आपल्या मनामधल्या काही गोष्टी ज्या आपण पूर्वापासून तसेच पाहत आलो तिथे बंधन घालून नवीन दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे, नवीन तत्व नियम ह्या इन्कल्केट केल्या पाहिजेत स्वतःमध्ये. आणि तेव्हा असे जे काही नियम जर आपण पाळले ना तर नक्कीच लग्नसंस्था ही यशस्वी होईल. म्हणून मेन या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे आहे. ओके थँक्यू सो मच. निलेचा जवळजवळ 28 वर्ष मित्र आहे. माय मातृभूमी फाउंडेशनशी मी अगदी सुरुवातीपासून जोडला गेलेलो आहे. अत्यंत चांगले उपक्रम त्यांनी आत्तापर्यंत केले आणि प्रत्येक उपक्रमातनं त्यांनी सामाजिक जाणीव लोकांना दाखवून दिली. निलय मीडियामध्ये असल्यामुळे तो जास्त लोकांशी कनेक्टेड असल्यामुळे चांगली मोठी मोठी माणसं आज इथे हजर आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला बऱ्याचशा क्षेत्रातली मोठी मंडळी हजर असतात. आणि आजचा जो उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे. गेले 2 वर्ष जवळजवळ आपण पाहिलं की कुठल्याही ॲक्टिव्हिटीज होत नव्हत्या, त्यामुळे लग्नकार्य तर म्हणजे होऊच शकत नव्हतं. आज 2 वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर लग्नकार्य सुरू झाली. पण आता मेन प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आला आहे की हॉल नाही मिळत आहे, मुलगी चांगली असेल तर मुलगा नाही मिळत आहे. मग पवित्र विवाहासारख्या संस्था त्याच्यामध्ये मदत करतात या सगळ्या गोष्टींना. गेली कित्येक वर्ष पवित्र विवाह हे काम करत आहे आणि निलयसारखी संस्था जेव्हा अशा संस्थेशी जोडली जाते तेव्हा नक्कीच त्याच्यातनं काहीतरी माय मातृभूमीसारख्या संस्थेच्या मदतीने पवित्र कार्यच घडेल अशी आपण आशा करतो. थँक्यू सर. ही वैभवी पवार माझी बायको इथे लग्नाळू लोकांसाठी हा सगळा प्रसंग आयोजित केला असं वाटतं, पण तसं काही नाही आहे. आमचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावे. 40 वर्षाचा आमचा जो काही प्रवास असेल तो कसा झाला असेल, किती आनंदात झाला असेल, आमच्या चेहऱ्याकडे बघून अंदाज येत असेलच की आम्ही किती आनंदी आहोत. म्हणजे घरी आल्यानंतर कळेल ते खरं. पण माय मातृभूमी फाउंडेशनचे आम्ही दोघेही सभासद आहोत. आमचं काम असं आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही इनिशिएटिव्ह घेऊन काम करणारे लोक आहेत त्यांना पुढे घेऊन यावं. आणि आमचे काही मित्रही आलेले आहेत की ज्यांना या सगळ्या प्रकारामध्ये एक समाजसेवा म्हणून काहीतरी करावं असं वाटतंय, मार्गदर्शन करावं असं वाटतंय. कारण आम्ही किती खड्ड्यातून पुढे आलो, किती ठिकाणी आम्हाला ठेच लागली ते लोकांना सांगणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि पवित्रविवाह.com सारखी एक संस्था या सगळ्याला पाठबळ देते. त्या पाठबळीचा अर्थच मुळात असा आहे की केवळ फक्त फोटो बघा, पत्रिका जुळवा आणि मग लग्न करा, त्याहीपेक्षा मनाचा संवाद साधन या सगळ्या पॅन्डेमिकच्या याच्यामध्ये आपण सगळेजण वेगळ्या बाजूला निगेटिव्ह साईडला विचार करायला लागलो की काय असं वाटत असतं. ही संस्था मातृभूमी फाउंडेशन ही वेगळ्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत आपला विचार पोहोचवते किंवा त्यांचा विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी माय मातृभूमी फाउंडेशन प्रयत्न करते. त्यातला आम्ही छोटासा भाग आहोत आणि म्हणूनच या कार्यक्रमाला आम्ही हजर आहोत. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.